राजा मिलिंद भंते नागसेन यांना प्रश्न करतात, ज्या भोजनामुळे भगवंताचा अंत होतो, आयुष्य नष्ट होते, ते भोजन महान फळ देणारे कसे होऊ शकेल? काही मूर्ख लोक म्हणतील की लोभामुळे जास्त खाऊन त्यांना अतिसाराचा विकार उत्पन्न झालेला होता. तेव्हा भंते, ह्या प्रश्नाचे आपण उत्तर सांगावे. भंते नागसेन म्हणतात, हे राजा, धर्मसंगीती करणाऱ्या स्थविरांनी म्हटलेले आहे की मी असे ऐकले आहे की चुंद लोहाराच्या घरी भोजन केल्यानंतर बुद्धाला विकार उत्पन्न झाला व त्यातच त्यांना परिनिर्वाण प्राप्त झाले. भगवान बुद्धाने म्हटलेले आहे की हे आनंद, मला देण्यात आलेले हे दोन्ही भोजनदान सारख्याच महत्त्वाचे समान फळ देणारे तसेच इतर लोकांच्या भिक्षाटनापेक्षाही अतिशय महान फलदायी आणि महान आधार देणारे आहेत. सुजाताच्या भोजनाने सम्यक संबोधी प्राप्त झाली आणि चुंदाचे भोजन ग्रहण करण्याने परिनिर्वाणास प्राप्त होत आहे. अशा तऱ्हेने हे दोन भोजनदान महान फलदायक ठरलेले आहेत. भंते नागसेन राजा मिलिंदाला म्हणतात, हे राजा, चुंद लोहाराचे भोजनदान अनेक गुणांनी युक्त आहे, ज्याची अनेकांनी प्रशंसा केलेली आहे. चुंदाचे भोजन म्हणजे सुकर मध्यवे, म्हणजे कंद, ते पचनास हलके, खाण्यास रुचकर व पोषक होते. हे राजा, ते अन्न ग्रहण केल्यामुळे बुद्धाला कोणताही विकार झाला नाही. सत्य हे आहे की भगवंताच्या प्रकृती दुर्बलतेमुळे त्यांचे शरीर वयोमानामुळे थकलेले असल्यामुळे विकार उत्पन्न झाला व तो विकार अधिकाधिक वाढतच गेला. भंते नागसेन म्हणतात, हे राजा, प्रज्वलित केलेल्या अग्नीमध्ये आग उत्पन्न करणाऱ्या वस्तू पुन्हा पुन्हा टाकत राहिल्यास ती अग्नी अधिक प्रज्वलित होत राहते. त्याचप्रमाणे बुद्धाच्या क्षीण झालेल्या शरीरामुळे विकार उत्पन्न होऊन ते अधिकाधिक वाढतच गेले. पोटामधील अन्न पचविण्याची शक्ती कमी झाल्यामुळे खाल्लेले अन्न पचविणे अशक्य होते. भोजनदानामध्ये काहीही दोष नव्हता, म्हणून त्यांना दोष देणे योग्य नाही.